अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हे दिव्य मार्गदर्शन आले आहे. तेव्हा बाळा, हा सुंदर संदेश दुर्लक्ष करू नको, कारण हा संदेश फक्त तुझ्या जीवनामध्ये संदेश नाही, तर तुझे जीवन बदलणारा, तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवणारा, तुझ्या पाठीमागील सर्व काही चिंता, क्लेश, यातना, दुःख, शत्रुपीडा संपवणारा हा खूप चमत्कारिक संदेश आहे. तेव्हा एकाग्र मनाने, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या चिंता दूर करण्यासाठी, तुझ्या पाठीमागे लागलेली पणवती दूर करण्यासाठी आणि तुझ्या जीवनामध्ये सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. असे समज, लाखो लोकांमधून तुझ्यासाठीच या संदेशाची निवड केली आहे. तेव्हा बाळा, एकाग्र मनाने, दुर्लक्ष न करता शांतपणे हा संदेश ऐकत राहा. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप काही संघर्ष करावा लागला आहे, तुमची काहीही चूक नसताना या शत्रूंमुळे तुम्हाला खूप काही संकटांचा, दुःखांचा सामना करावा लागला आहे, तेव्हा बाळा, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. कारण स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ खूप काही संकटात, खूप काही दुःखात, खूप काही यातनेत असताना स्वामी माऊलीने त्याला खूप काही धीराने, संयमाने, अलगदपणे या सर्वांमधून बाहेर आणले आहे. बाळा, तू कधीही स्वतःला एकटे समजू नको, कारण तुझ्यासोबत निरंतर ही ब्रह्मांडाची शक्ती आहे, स्वामी माऊली आहे, आणि या स्वामी माऊलींचे निरंतर दिव्य शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेत. तेव्हा बाळा, स्वतःला कधीही एकटे समजू नको. कोणत्याही संकटात तू कधीही एकटा नाहीस. निरंतर स्वामी माऊलींची साथ तुझ्या सोबत आहे. स्वामी माऊली म्हणतात, या नकारार्थी लोकांचा विचार करणे सोडून दे, कारण बाळा, आजपर्यंत या लोकांचा विचार करून तुला काहीही प्राप्त झाले नाही, उलट खूप काही त्रास झाला आहे. तेव्हा आजपासून या संदेशानंतर स्वतःच्या मनाला ठाम ठणकावून सांग की यानंतर कोणत्याही नकारात्मक लोकांचा, कोणत्याही नकारात्मक शक्तीचा मी विचार करणार नाही. या क्षणानंतर तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आण आणि त्याप्रमाणे कृती करायला घे. त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग, कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक विचाराने काही कृती करता, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त होत नाही आणि मग तुम्ही स्वतःला दोष देत राहता की स्वामी माऊली, माझ्या हातून कोणतेही कार्य शुभ घडणार आहे की नाही, माझ्यासोबत हे असे का घडत आहे. तर बाळा, कधीही जेव्हा तुमचे विचार खराब असतात, जेव्हा तुमच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार चालू असतात आणि त्याद्वारे कृती केली गेली असेल, तर त्यामध्ये तशाच कृतींचे पडसाद उमटले जातात. पण जेव्हा काही कृती तुम्ही सकारात्मक विचाराने, चांगल्या विचाराने करत असता, तुमचा चांगला दृष्टिकोन त्या कृतीमध्ये उतरत असतो, तेव्हा सर्व काही तुमच्या मनासारखेच तुम्हाला प्राप्त होत राहते. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की कधीही चिंता करू नका, कधीही आपल्या मनामध्ये कोणाविषयीही वाईट चिंतित करू नका. कारण जेव्हा जेव्हा तुमचे मन काही चांगले चिंतन करत असते, तुमच्या मनामध्ये इतरांविषयी चांगले विचार येत असतात, इतरांचे भले करण्याची जरी तुमच्या मनामध्ये विचार आले तरीसुद्धा सर्वप्रथम परमेश्वर तुमच्या भल्याचे विचार करत असतो, तुमच्या चांगले करण्याचे विचार करत असतो, कारण तुम्ही इतरांविषयी चांगले विचार करत असता. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कोणाचेही दुःख दूर करता नाही आले तरी चालेल, पण कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न करू नका, कोणालाही अपशब्द बोलण्याचा प्रयत्न करू नका. थोरा मोठ्यांचा निरंतर मान ठेवा, कारण जेव्हा जेव्हा
तुमच्या पाठीशी हेच लोक उभे असतात. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील खूप काही तुम्हाला साथ देऊन जात असतात. म्हणूनच आपले पूर्वज, आपले आईवडील, आपले सर्व काही नातेवाईक आपल्या निरंतर सोबत असतात. आपल्या कठीण काळामध्ये ह्याच लोकांची आपल्याला साथ असते. म्हणूनच या लोकांना कधीही दुखवण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या सुखाची, ज्या आनंदाच्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस ना, तीच बातमी तुझ्या मार्गात आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण खूप दिवसांपासून खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त झाले नाही. पण या संदेशानंतर तुझे जीवन बदलणार आहे. तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार तुला पाहावयास मिळणार आहे. कारण बाळा, आजपर्यंत तू जे काही कष्ट केले आहेस, खूप काही दुःख सहन केले आहेस, या सर्वांचे शुभ फळ देण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्यासमोर माऊली रूपात आली आहे. तेव्हा बाळा, हे सर्व काही तू घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेणार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आमचे शुभ उपदेश तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवत असतात. फक्त तुम्हाला ते शांत मनाने ऐकण्याची गरज आहे. ते तुमच्या जीवनामध्ये आचरण करण्याची गरज आहे. हम गया नहीं जिंदा है या आमच्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाचीही कधीही कमी भासणार नाही. हो बाळा, तुम्ही सत्य ऐकत आहात. कारण आमचे शब्द कधीही खोटे ठरत नाहीत. अशक्य ते शक्य करतील स्वामी. हो बाळा, तुझ्या जीवनामध्ये आता सर्व काही शुभ घडणार आहे. अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त करून देण्यासाठीच स्वामी माऊली या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आली आहे. तेव्हा एकाग्र चित्ताने हा शुभ संदेश निरंतर तुझ्या कानावरती पडत राहो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता संघर्ष संपला आहे. खूप मोठ्या संघर्षातून, संकटातून तुझी मुक्तता करण्यात आली आहे. कारण बाळा, खूप काही सहन केले आहेस. सर्व काही तुझे पाठीमागील प्रारब्ध संपुष्टात आले आहे. आता आनंदाने आकाशामध्ये उंच भरारी घेण्यास तयार हो. आता तू खूप काही मिळवण्यासाठी, तुझ्या मनातील इच्छित प्राप्त करण्यासाठी मुक्त आहेस. खूप काही तुला प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊलींनी तुझ्यामध्ये बळ दिले आहे. तेव्हा बाळा, आता कोणीही तुझे काहीही वाईट करू शकत नाही. कोणतेही शत्रू तुझ्या वाट्याला जाणार नाहीत. कितीही तुझ्या वाटेमध्ये काटे पेरू दे, पण जर स्वामी माऊलींची तुला निरंतर साथ आहे तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही. स्वामी माऊली म्हणतात, खूप मोठ्या संकटामधून तू बाहेर पडला आहेस. हो बाळा, आजपर्यंत तुझ्यासमोर सर्व काही दरवाजे बंद होते, पण या संदेशानंतर खूप काही संधी तुझ्यासमोर चालून येणार आहेत. खूप भाग्याचे द्वार तुझ्यासमोर उघडणार आहे. सर्व काही दरवाजे तुझ्यासमोर तुला मार्गरहित करणार आहेत. तेव्हा बाळा, शांत राहा. तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा बाळा, सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार हो. कारण आजपर्यंत खूप काही दुःख सहन केले आहेस. खूप काही शत्रुपीडा सहन केल्या आहेस आणि खूप काही तुझ्या मनाच्या वेदना आम्ही जवळून पाहिल्या आहेत. तरीही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर न देणारा तू माझा स्वामीप्रिय बाळ आता उंचावला जाणार आहेस. आता आकाशामध्ये तुला उंचावण्यासाठीच स्वामी माऊलींनी तुझ्यामध्ये अशी काही शक्ती दिली आहे की आता तुला कोणीही हरवू शकत नाही. तुझ्यासमोर तुझेच शत्रू त्यांच्या कर्माची, त्यांच्या वाईट कर्मांची माफी मागणार आहेत. कारण बाळा, तुझी चूक नसताना तुला त्यांनी खूप काही त्रास दिला आहे. खूप वेळा अश्रू देण्यात आले आहेत, पण या सर्वांची परतफेड ते तुझ्यासमोर तुझी माफी मागूनच करणार आहेत. तेव्हा शांत राहा. तुझ्या मनातील संयम, तुझा आत्मविश्वास खंबीर निरंतर ठेव आणि सर्व काही प्राप्त करण्यास सज्ज हो.
स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. आणि आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा आता उठ, सर्व काही बंधने झुगारून दे. ज्या काही त्रासदायक गोष्टी आहेत त्या या क्षणापासून सोडून दे. जे काही नकारात्मक विचार आहेत ते या क्षणापासून करणे थांबव. मनातील प्रश्नांचा गोंधळ थांबव आणि सर्व काही आनंदाने सर्व काही स्वीकारण्यास तयार हो. कारण तुझ्यासमोर या वर्तमान काळामध्ये शुभ संधी चालून आल्या आहेत. बाळा, या संधींना वेळीच ओळखण्याचा प्रयत्न कर आणि या संधींचे सोने करायला विसरू नको. कारण खूप काही संधी आपल्या आयुष्यामध्ये कमी वेळात येतात, पण त्या ओळखण्यासाठी आपल्याजवळ ती शक्ती हवी. स्वामी माऊली म्हणतात, बाळा पश्चाताप करणे सोड, कारण यानंतर तुझे जीवन चमत्काराने भरणार आहे. तुझ्या जीवनामध्ये स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुला भरभरून प्राप्त होणार आहेत. हे सर्व काही घेण्यासाठी तयार हो. स्वामी भक्तांनो, यानंतर स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक मंत्र तुमच्या समोर तुमच्या कानावरती निरंतर पडत राहणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, जो कोणी स्वामीप्रिय बाळ शांत मनाने एकाग्र मनाने हा दिव्य मंत्र ऐकत राहील त्याच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होईल. त्याच्या पाठीमागील पणवती चिंता जळून जातील. सर्व काही तुमच्या मनातील सर्व काही इच्छित प्राप्त होईल. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहा, दुर्लक्ष करू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते. ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम
स्वामी समर्थ